नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्याकडे ही रेडीमेड टॉप आहे पण त्याला बाही कशी बसवायची हा जर प्रश्न पडला असेल तर नक्कीच टेन्शन घेऊ नका। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेडीमेड टॉपला बाही कशी बसवायची हे स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या जेडी फॅशन डिझाइन सोबत। तर म्हटलं चला कित्येक जणांना बाही बसवता येत नाही याचा ही व्हिडिओ आपण शेअर करूया। तर सगळ्यात पहिले काय करायचं, हा जो टॉप असतो त्याला आतल्या साईडनी आपल्याला बाही दिलेली असते, ती बाही व्यवस्थित आपल्याला बघायची। आता ही बाही बघा, त्यांनी मला लॉंग बाही दिलेली। तुमच्याकडे जर छोटी बाही असेल तरीही तुम्ही अशाच पद्धतीने बसवायची आणि मोठी बाही असेल तरीही तुम्ही अशाच पद्धतीने बसवायची, जी पद्धत मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे। तर सगळ्यात पहिले हे जे जॉईंट असतं तो काढून घ्यायचा आणि ही बाही आपली सेपरेट करून घ्यायची। हे बघा, तर दोन्ही बाही मी सेपरेट करून घेतले। आता ही जी बाही आहे आपली त्याला खालच्या साईडने फोल्ड केलेलं आहे बघा, दिसला? म्हणजे याला मला फोल्ड करण्याची गरज नाही। तुमच्या जर बाहीला फोल्ड केलेला नसेल तर तुम्ही नक्कीच ही जी खालची साईड आहे व्यवस्थित चेक करायची आणि असा अर्धा इंचाचा असा फोल्ड करायचा असा, आणि या साईडने एक शिलाई मारायची। आता हाईट पण तुम्ही चेक करायची। माझे जे कस्टमर आहे ते मला बोलले तर याची जेवढी पण हाईट आहे तेवढी राहू द्या, तुम्हाला जर हाईट कमी जास्त करायची तर असं चेक करून घ्यायचं की आपल्याला हाईट केवढी हवी आहे। ओके, आता ही दोन्ही बाहीचा फोल्ड कुठे करायचं ते तुम्हाला मी सांगितलं। आता ही जी बाही आहे ह्या साईडला आपला जो फिटिंगचा जॉईंटचा भाग असतो बघा, ह्या साईडनी तो आपल्याला उसवून घ्यायचा असतो। आता ही जी इंटरलॉकचं आहे ते आपण कट करून घेऊया, जेणेकरून हे पार्ट आपले व्यवस्थित ओपन होतील। बघा, एकदम नॉर्मली कट करायचं, जेवढं इंटरलॉक आहे तेवढंच कट करायचं, बिलकुल जास्त करायचं नाही। कारण की रेडीमेड टॉप हे कुणाला फिट होत असतात तर त्यांना तेवढंच मार्जिंग असतं अर्धा इंचाचं। तर एकदम किनारी जे आपले इंटरलॉकचा स्पेस आहे ना तेवढंच आपल्याला तो कट करायचा, म्हणजे जेणेकरून हे आपले पटकन पार्ट ओपन होणार। तर हे जे आपलं शिवलेला पार्ट असतो तो आपण उसवून घ्यायचा। तर बघा, हा मी जो पार्ट आहे फिटिंगचा तो अर्धा ते 1 इंच ओपन करून घ्यायचा, जास्त बिलकुल करू नका, जेणेकरून फिटिंग करायला आपल्यालाच प्रॉब्लेम होईल। तर ही साईड जी आहे दुसरीकडची तीही आपण सेम त्याच पद्धतीने कट करून घेऊया। इंटरलॉकची स्पेस बघून घ्या। ओके, आणि ती ही साईड आपण ओपन करून घेऊया। बघा, मी एवढंच 1 ते 1.5 इंचाचा हा पार्ट ओपन केला। त्याच्यानंतर आपण बाही चेक करूया एकसारखी आहे की नाही। तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्कीच ही जी स्लीव्ज आहे त्याला तुम्ही प्रेस करून घ्या, जेणेकरून ही स्लीव्ज आपली प्लेन अशी होईल। तर मी ही चेक करते। आता ही जे रेडीमेड टॉपची बाहीची जी कटिंग असते ती बिलकुल प्रॉपरली नसते, तर त्याला आपल्याला आपल्या बाहीसारखा शेप हा नक्कीच बनवून घ्यायचा। हे बघा, आता ही साईज आहे, मी पुन्हा याला थोडासा शेप देऊन एकसारखी अशी कटिंग करून घेणार आहे। मग बाही छोटी जरी असेल तरीही आपल्याला हा शेप आपल्या जी बाही असते त्या पद्धतीनेच बनवून घ्यायची। असं नाही की लगेच घेतलं आणि तुम्ही शिवायला सुरुवात केली, तर बाहीचा शेप आपला प्रॉपरली हा असा आलाच पाहिजे। बघा, मी एकसारखा हा शेप वरच्या साईडनी बनवून घेतलेला आहे। आता याचा पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट बनवायचा नाही, म्हणजे जो अर्धा इंचाचा आपण सेंटर कट करत असतो तो करायचा नाही। आता आपण ह्या बाहीचा सेंटर घेऊया, दोन्ही साईडचा आपण बाहीचा सेंटर घेतला। आता जो अर्धा इंच आपण कट करत असतो फ्रंट पार्टला येण्यासाठी, याची काही गरज नसते, कारण की रेडीमेड पार्ट हा पुढचा मागचा सेम दिलेला असतो त्यांनी मोंढ्याचा। आता आपण शिवायला सुरुवात करूया। त्या अगोदर काय करूया, जे कोणी नवीन असेल ज्यांना बाही म्हणजे शिवायला थोडंसं जड होत असेल त्यांनी हे जे निशाण आहे तर सरळ बाजू, हे बघा, ही जी बाहीची फोल्डचा आहे तो सरळ बाजूवर आपल्याला अर्धा इंचावर एक निशाण मारून घ्या, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की यावरच आपली शिलाई अशी आली पाहिजे।
ओके, दोन्ही साईडला आपण सेम तसंच करून घेऊया. आता मी हे तुम्हाला का सांगते, कारण की शिवताना हे निशाण नक्कीच महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपली शिलाई एकसारखी येईल आणि बाही व्यवस्थित अशी बसेल. ओके, दोन्ही बाहीला मी अर्धा अर्धा इंचाचा वरच्या साईडने शेप बनवून घेतलेला आहे. तर हा जो रेडीमेड टॉप आहे त्याचा बघा, हा टॉप आपण सरळ करून घ्यायचा. हे बघा, याचा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आपला एकदम सेम असतो, त्याच्यामुळे आपण तो अर्धा इंचाचा नक्कीच कट करायचा नसतो. तुम्ही जर बाहीचा अर्धा इंच आतला शेप कट केला तर नक्कीच ती बाही गोळा होईल, इकडची साईड खराब होईल, त्याच्यामुळे तो सेम आहे तसाच राहू द्या. आता हा टॉप आपल्याला सरळ ठेवायचा, याचा सेंटर घ्यायचा. बघा, शोल्डरपासून आपला हा जो सेंटर आहे तो चेक करायचा आणि जे आपण अर्धा इंचाचं मार्जिन केलेलं आहे सरळच बाजू, म्हणजे टॉप पण सरळ घ्यायचा, बाही पण सरळ घ्यायची आणि जे सरळ आपण कट केलेला होता बघा सेंटर घेऊन तो ठेवायचा. आता हा पार्ट आपल्याला याच्यावर असा ठेवून द्यायचा, जेणेकरून लक्षात येईल का आपण हा अर्धा इंचाचा दाबलेला आहे. हे बघा, असा अर्धा इंच प्रॉपरली पाहायचं आणि ह्या स्टेपने आपल्याला हा कपडा शिवायचा आहे. हे बघा, दिसतं एकदम, मी तुम्हाला आत्ता दाखवून देते मग शिलाई मारते. तर बरोबर हे पाठ पाहायचं आणि अर्धा अर्धा इंच आपल्याला असं ठेवायचं. चला तर मग आपण शिलाई मारून घेऊया. हे निशाण याच्यासाठीच महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपला कपडा कमी जास्त होणार नाही आणि फिनिशिंगही आपल्या बाहीची खूप सुंदर अशी बनेल. तर सगळ्यात अगोदर आपण ही किनारी शिलाई मारून घेऊया. तुमची जर बाही म्हणजे हाफ असेल तरीही तुम्ही सेम पद्धतीने असंच मार्जिन करायचं अर्धा इंचाचं, अशाच पद्धतीने शिवायचा प्रयत्न करायचा. आता ही साईड आपण असं ठेवून या साईडने सुरुवात करूया. हे बघा, एकदम फिनिशिंगमध्ये आपली ही जी एक नंबरची शिलाई आहे ती झालेली आहे. आपला खालचा आतून जो कपडा आहे तो प्रॉपरली अर्धाच इंच दाबला गेलेला आहे. तर आपण आता ही जी रेडीमेडची शिलाई असते त्याच्यावरच टीप मारायची असते, बघून व्यवस्थित अशी, जेणेकरून ती फिनिशिंग खराब दिसणार नाही. कपडा खालचा चेक करत जायचा की गुतला वगैरे नाही का, असं प्लेन आपलं असं हा पार्ट ठेवायचा, जेणेकरून कपडा गुतला जाणार नाही. बघा, ही बाही आपण जर सेंटर घेऊन शिवली नसती तर नक्कीच एक साईड कमी जास्त झाली असती. जे तुम्हाला पॉईंट सांगितला की बाहीचा सेंटर घ्यायचा आणि शोल्डरपासून शिवायला सुरुवात करायचा, हे खरंच खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून बाही बसवताना बिलकुल प्रॉब्लेम येत नाही, एक साईडला बाही जात नाही आणि फिनिशिंगमध्ये आपली ही बाही तयार होते. तर बघू शकता तुम्ही, एकदम प्रॉपरली ही शिलाई आपली झालेली आहे. बाही पण आपली जी शिलाई होती त्याच्यावर आपण ही शिलाई मारली. आता दुसरी साईडही मी तुम्हाला सेम पद्धतीने शिवून दाखवते. बघा, टॉप मी सरळ ठेवला आहे. जायला कट होतच. दुसरी साईडही मी तुम्हाला शिवून दाखवते. तर बघा, टॉपही सरळ ठेवला आहे. सेम पद्धत आपल्याला फॉलो करायची. ही बाही पण मी घेतली. आता ही अर्धा इंच, आता ही बाही पण आपण सरळच घेतलेली. बघा, उलटी बाजू ठेवलेली नाही, सरळ बाजूनेच मी शिवून दाखवते तुम्हाला. आता हे शोल्डरचा पॉईंट बघितला असा, तो अर्धा इंच प्रॉपरली तिथे ठेवला. तो पॉईंट चेक करून अर्धा अर्धा इंच आपण ही शिलाई मारून घेऊया.
आता ही असा पुन्हा हे करून सेंटरपासून पुन्हा शिवायला सुरुवात करूया. आता हा टॉप थोडासा उचलेला आहे त्यांचा, आपण त्याचीही फिनिशिंग देऊन टाकूया. पुन्हा आपली ही जी शिलाई आहे रेडीमेडची त्याच्यावर आपण पुन्हा एक शिलाई देऊन द्यायची. कपडा व्यवस्थित चेक करा, खालून कोणता कपडा गुतला वगैरे नाही. तर बघा एकदम ॲक्युरेट आपली ही शिलाई आली आणि फिनिशिंग पण बघू शकतात. एकदम प्रॉपरली आपली एकसारखी ही शिलाई आलेली आहे. आणि उलटी साईड बघितली तर तुम्ही तीही बघू शकतात. जे मी तुम्हाला मार्जिन करायचं सांगितलं त्याने ही शिलाई जी आहे आपली आतली ही फिनिशिंग खूप सुंदर अशी आलेली आहे. तर नक्कीच मी जी स्टेप सांगितली, जे अर्धा इंचाचं ड्रॉ करायचं आणि व्यवस्थित सरळवरच सरळ हे ठेवून कसं शिवायचं तेही तुम्हाला दाखवलं आहे. आता फिटिंग जसे आपली असेल त्या मापानुसार आपण याची फिटिंग करून घेऊया. बसवायची कशी ते तर तुम्हाला नक्कीच समजलेलं असणार. आता ही जे टॉप आहे उलटं करायचं. आता मी ही लॉंग स्लीव्ज दाखवली. जर एखाद्या कस्टमरने मला छोटा टॉप बाही बसवायला सांगितलं तर नक्कीच त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करीन. तरीही तुम्ही याच पद्धतीने छोटी बाही जरी असेल तरी शिवायचा प्रयत्न करा. आणि हा फोल्ड जो आहे तो नक्कीच अर्धा इंचाचा करत चला. तर जास्त फिटिंग नाही करायला लावली मला, 1 इंच ही फिटिंग करायला लावली. ह्या साईडने तुमचं मार्जिंग तुम्ही चेक करू शकतात आणि जे पण मार्जिंग येईल तुमचं त्यानुसार ही शिलाई मारायची. आता मी 1 इंचावरून ही शिलाई मारून घेते. आता या शिलाई जर तुम्हाला फिटिंग टॉप होत असेल तर ही जी आपली शिलाई होती रेडीमेड त्याच्यावरच येऊन शिलाई मारायची. मला कस्टमरने अर्धा इंच फिटिंग करायला लावला तर मी अर्धा इंचाचा आतमध्ये घेऊन ह्या टॉपला फिटिंग करत आहे. दोन्ही बाही आपण चेक करायची. तर बघा टॉप पण फिटिंग झाला आणि बाही पण आपली बसवून झालेली. तर खूप सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला नक्कीच समजला असणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हीही घरच्या घरी तुमची अशी बाही फिटिंग करू शकता टॉपला. आता ही जे माझं कस्टमर आहे त्यांच्याकडे मशीनसुद्धा आहे, पण ते बोलतात ताई तुम्ही खूप छान फिनिशिंगमध्ये ही बाही बसवत असतात. त्याच्यामुळे आता हा टॉप देऊन मला जवळपास झाला आहे महिना. तरीही ते माझ्यासाठी तेवढा वेळ थांबले, कारण की मी ब्लाऊज शिवत असते, ड्रेस असतात, क्लासेस असतात, मला एवढा टाईम बिलकुल नसतो. पण ते बोलतात नाही ताई तुम्ही महिनाभर थांबा, तरीही तुम्हीच बाई फिटिंग करून द्या. तर नक्कीच 2 टॉपला मी महिना लावला, लवकर माझ्याकडून झालेच नाही. म्हटलं एवढी जर हा महत्त्वाचा असेल टॉपिक तर नक्कीच तो शेअर केला पाहिजे, जेणेकरून माझ्या ज्या अशा मैत्रिणी आहेत त्यांनाही घर बसल्या अशा जी बाही फिटिंग करायची आहे ती फिनिशिंगमध्ये बसवता येईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.